एक भाई स्पॉटेड उधर पोचल तुझे। एक टीम मैनेज करना इतना इजी काम नहीं है भाई, सब लोग बोलते थे, आज मैं देख भी लिया। इनके लिए सब टाइम पास हुआ है आज, डेंजर वाला एकदम। जान गया, अभी मैं ये सब लाइव में बोल नहीं सकता ब्लॉग में। अच्छा, मुझे तो मजा आता हंसने के ब्लॉग में आके। अरे कम मिलता लेकिन विलास शेख भाई मारो सिक्स ये ले ऋतिक पाटील बंटी भाई बंटी त्याची वेगळी कहाणी खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी अनुभवली। आमचे ओनर विराज भाई आणि अनिश भाई, काय होतं लोकेश भाई, मजे में ना आमच्या टीम मध्ये। कारण ही स्पर्धा यशस्वी होण्याच्या निमित्ताने एकत्र असतात आणि ते एक सांघिक अशा पद्धतीचं जोतातील या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। भूमिका त्याची नेहमी ॲज अ लीडर म्हणून भांडण झाली रुपयाचं पारितोषिक आहे आमचे आपलेच मित्र मुकेश सगीम भाई, गुड बॉलिंग भाई। सांबा को मिला मैन ऑफ द सीरीज, मैन ऑफ से सोयनी है देवगढ़ से, घर से इधर होटल। हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू वीडियो। तो आज फ्रेंड्स जा रहे हैं हम लोग अलीबाग कुरुल, उधर नाइट टूर्नामेंट है ऑल इंडिया ओपन। तो अपना टीम है आज, सेकंड राउंड है। अपनी टीम में नागेश वाडेकर, सूर्या, फिर उसके बाद राज गावड़, लोकेश भगत, बंटी बद्री के और भी ऐसे बहुत बड़े बड़े चेहरे हैं। तो मज़ा आएंगे आज मैच देखने के लिए। तो चलो मिलते हैं आपको आगे डायरेक्ट। सफ़र का नहीं बता सकता ब्लॉग, बिकॉज इतनी आज एनर्जी नहीं है। कल रात को निकल गए थे हम लोग 2 बजे, फिर उसके बाद मैं पहुंचा घर देवगढ़ से 2:30 बजे पहुंचा। 2:30 बजे पहुंचने के बाद थोड़ा सो गया, फिर अभी हम लोग निकल गए 5 बजे। तो चलो मिलते हैं आपको डायरेक्ट अलीबाग में। आइकॉन प्लेयर लोग बोल रहे हैं गाड़ी से आएंगे भाई, पहुँचेंगे क्या लोग? कम से कम 6-7 किलोमीटर की ट्रैफिक है। जो भी निकलेगा गाड़ी से वो सीधा डायरेक्ट स्टेज पैक करने के टाइम पे पहुँचेगा। ट्रैफिक देखना भाई, अरे एक भाई स्पॉटेड उधर पोचल तुझे केवल चल फेमस वड़ा पाव। देख शेजारी फेमस वड़ा पाव। तो फ्रेंड्स अभी राज गावड़, बाड़ा और लोकेश भगत, करण साड़े ज्वाइन हो चुके हैं हमारे साथ। एक बॉलर है और एक ऑलराउंडर है। एक टीम मैनेज करना इतना इजी काम नहीं है भाई, सब लोग बोलते थे, आज मैं देख भी लिया। बहुत डिफिकल्ट है। चलो अभी हमें बताते हैं आपको आगे पूरा स्टोरी क्या हुआ है। ये इनके लिए सब टाइम पास हुआ है आज, डेंजर वाला एकदम। पहुंच गया हम लोग नागा और सूर्या। फ्रेंड्स पहुंच गए हम लोग ग्राउंड पर, मस्त ग्राउंड है। अब विलास शेख खेल रहा है, विलास शेख भाई मारो सिक्स ये ले बजिया बजिया ये बजिया। समजला जातो। पुन्हा एकदा फ्रंट ऑफ द विकेट, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय, लंगोटच्या बाहेर जाणार का? ऋतिक पाटील बंटी भाई बंटी है तो मुमकिन है।
म्हणजे फिटनेस भारी गेले कमी गेली ISPL आमचे ओनर धीरज भाई आणि अनिश भाई आमचे ओनर आहेत और राज गावंड कोणची आहे आमची राज गावंड मुस्तकीम भाई काय बोलतो वालेकुम सलाम कैसे हो आप बहुत टाइम बाद के ब्लॉग में आना मतलब आपने आपको प्रमोट करना लोकेश क्या बोलतो लोकेश भाई मजे में ना कावा भाई काय बोलतो मजेत ग्रामीणचं बॉलर 5 निवडून आल्यानंतर टीम मध्ये आहे मोनाल आपण अभिनंदन करूया नयन भगत करूया मी विनंती करतो संकेता वहिनी यांची आपण आपले शुभ असते ऍडव्होकेट मानसीताई ज्या वेळेला व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा आपण यथोचित मान सन्मान आणि स्वागत या माझ्या पण आहे आमच्या टीम मध्ये कारण ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अवधूत पाटील यांच्यासोबत खूप सारे सहकार्याचे हात आपल्याला पाहायला चित्रलेखाताई पाटील या व्यासपीठावरती उपस्थित राहिल्या गोपाल शेठ आले होते आज मानसीताई सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित झाल्यात ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे कारण ही सारी मंडळी अवधूत पाटील यांच्या समवेत सदैव कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या निमित्ताने एकत्र असतात आणि ते एक सांघिक अशा पद्धतीचं शेतकरी कामगार पक्षाचं जे विद्युत प्रकाश झोतातील या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे एका बाजूला 9 सहानुभूती संघ ज्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी असताना खऱ्या अर्थाने आयडॉल भूमिका त्यांनी नेहमी ऍज अ लीडर म्हणून निभावलेली आपण पाहतोय एक वरती असलेला निसर्गदत्त क्रिकेटची देणगी लाभलेला ऋतिक पाटील मैदानामध्ये दाखवणार चित्र बघायला मिळेल अपेक्षा होती अभिलाषा होती आणि आज मला लग्न करण्याची पूर्ण केले पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा आणि तिथे टाकणं ही काळाची गरज आहे आणि थोडा जेवढे या वेळेला ओळख केला तो म्हणजे गुणाल बसतोसकर आजचा दिवस माझा आहे आणि तो त्यांनी सिद्ध करून दाखवलाय मानखडे मैदानामध्ये सुद्धा खेळण्याचा अनुभव आहे असा ऋतिक पाटील आज अलिबागच्या मैदानामध्ये पहिल्या रिव्हर्स खेळलाय आपल्या स्वदेशी कामगिरी करतोय त्याच्या पाठमधून बाजूने योग्य जातोय अप्पम शोभा आहे पुन्हा एकदा काय ती नजाकत काय ते क्षेत्र 100% मात्र रिझल्ट क्रिकेट पण वेगळं राहिलंय यावेळेला मोठा फटका back to the bowler. फ्रेंड्स पहिला मॅच जीत गए सहानुभूती संघाने पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय मजा आली राहिलाय पब्लिक फुल आहे असाही असं मी म्हणेन ज्या मुलांचा काल फॉर्म नव्हता फ्रेंड्स अभी मैच लगा है एक खिलाड़ी से जिंगोडे आणि धूळ क्रिकेट मंडळ आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आणि अंतिम दिवशी झाली भांडणं झाली गोलंदाजी करत असताना समोर चांगला भांडणं झाली महेंद्रसारखा फलंदाज महेंद्र मागे मैदानामध्ये आपण टप्प्याचे चेंडू सहसा सुटत नाही तो बुलेट स्पॉटवरच्या चेंडूला रुद्रा को हाँ रुद्रा को आता मात्र चुकणार नाहीये चेंडू बॅट 3 भाई देना था भाई सूर्या नागा बोलते नागा दे चल पार्टी चल खा दे रहा है नहीं देगा जान में अभी मैं ये सब लाइव में बोल नहीं सकता ब्लॉग में चाचा चाचा बोलेंगे ना तो फिर मालूम पड़ेगा ये सब डालेगा मैं चालू ही नहीं किया होगा नहीं बोल रहा है इसके मैं ऐसा रखा हूँ ये वाटरप्रूफ है वेलकम फॉर टैंगो
पहिली मॅच झाली या IPLच्या पहिल्या मॅच मध्ये IPL मध्ये पदार्पण करणारा एक खेळाडू आहे जेकोब डफी. काय जबरदस्त परफॉर्मन्स त्याने केला. त्याची एक वेगळी कहाणी खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी अनुभवली. त्याची अर्थानं ओळख आहे. जिथे छोट्याशा गावातून येत असताना मोठं स्टेज मिळालं ना की आपण कामगिरी चमकदार करायची. आणि आता लंजन गावाची लोकसंख्या 500 न राहता अजून एक सुपरस्टार. त्यावेळेला तो चित्रपट जो त्यांनीच डायरेक्ट केलाय, त्यांनीच या ठिकाणी प्रोड्यूस केलेला आहे जिथे पुन्हा एकदा मला वाटतं नाणेफेकीचा तोल सुद्धा त्यांनी जिंकलेला पाहायला मिळाला. कारण रोनाल्ड वर्सोकर टॉस जिंकतोय कधी कधी अशा साऱ्या गोष्टी करत असतात. तुम्हाला ते किस्से आठवत असतील ना बघा. म्हणजे साधारण तुम्ही 90s मधले असाल, म्हणजे तुम्हाला 90sचा खेळ आठवत असेल तर तुम्ही एका तू बसलास ना की रन्स होत आहेत, तू बसलास ना की इथे रन्स समोरचा बॅट्समन चांगली बॅटिंग करतोय. विशेषतः सचिन तेंडुलकरचे फॉलोवर ना आपण 90s मधले किड्स. आग ओकणारी गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. यावेळेला हा फटका लवकर सीमारेषेवरती बाहेर जाणार की आतमध्ये राहणार याचं उत्तर पाहायला मिळेल. पण अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. कमलेश हा असा एक खेळाडू आहे म्हणजे रजनीकांतचा चित्रपट तुम्हाला माहिती आहे, रजनीकांत. चला फायनल में जाने के बाद खुशी. आणखी 2000 रुपयाचं मोबाईल पारितोषिक आहे आमचे आपलेच मित्र. सकीम भाई गुड बॉलिंग भाई, गुड बॉलिंग. मजा आ गई बॉलिंग देख के. बहुत टाइम बाद. मुझे तो मजा आता है हसनैन के ब्लॉग में आके। अरे बहुत कम मिलता है लेकिन अभी तो मिलते रहेंगे यार. भाई लोग इसको देखो, इसके फैंस फॉलो करो। हसनैन के जो फैंस रहेंगे ना मुझे भी फॉलो करो यार। अरे यार करो मैं डाल दूंगा, आईडी डाल दूंगा, फॉलो कर दो मुस्तकीम भाई को. मुस्तकीम तुमच्यासाठी 500 रुपये होते. सूर्या आणि मुस्तकीम तुम्ही सूर्या ने भाई सुपर बॉलिंग. मुस्तकीम प्लीज मजा आ गई. चला माठ्या ए सूर्या मॅन ऑफ द मॅच. 500 इधर. प्रवीण दादा आपल्याला विनंती चला भाई. आहे नाणेफेकीचा कॉल आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. सांबो को मिला मैन ऑफ द सीरीज. मैन ऑफ द सीरीज चला रहे छोटे बच्चे की स्कूटी टाइप वाला गियर वाला है। ये अतिशय चांगल्या दर्जाची एवन जोडी माध्यमातून इम्प्रेशन मेन्सवेअर अलिबाग यांच्या माध्यमातून सुंदर असं टी शर्ट आपण पाहतोय. आणि सामनावीरच्या मी म्हणतो ना की इतिहास लिहिणारे बरेच असतात, इतिहास वाचणारे बरेच असतात. आपल्याला इतिहास घडवणाऱ्यांमध्ये वेळेला गोलंदाज सनीकडून आता मात्र या वेळेला बॉलिंग स्वीप खेळला जातोय. बरोबर चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरले सीमा रेषेच्या बाहेर अशा वेळेला काय अफलातून क्षेत्ररक्षण करतात. कडक आज आदित्यने मैदानामध्ये हा चौकार अडवलाय की नाही भारी गेला. आणि राजा पेटे सर जे समालोचकांमधील आमचे मुहूर्तमेढ रोवणारे होते ते नेहमी म्हणायचे देखिए संदीप वायफल ब्रेक थ्रू आना चाहिए. पण या वेळेला मात्र ऋतिक पाटीलच्या पाठमधून हा गणागती प्रहार पाहायला मिळतोय. त्याचं कौतुक करावं लागेल. चेंडू सीमारेषा पार तिथून गडी बाद. शॉर्ट आहे रे बच्ची. उलटा आणि या वेळेला मैदानामध्ये चेंडू सीमारेषेचा पार. आणखीन एक खणखणीत चौकार. मुलं आहेत ती चांगली आहेत, त्यांना एक त्या पद्धतीने प्रोत्साहन आपण दिलं तर ते आणखी चांगले होतील ना. शॉर्ट येस गुड बेटर बेस्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. गेलो आपण आणि देव जरी आपले बदलले तरी सुद्धा आपण कुलदैवत मित्रांनो. नागेश वाडेकर या वेळेला स्वतःसाठी जागा बनवतात. तिथे क्षेत्ररक्षक आले होते जवळजवळ. चेंडू मध्ये नागेश कडून आणि बंटी कडून काही आणखीन फटक्याची आतिषबाजी. मार नागेश वाडेकर असे चेंडू टाकू शकत नाही कारण झोन जो काही आहे ना तो त्याचा पॉवरफुल झोन आहे वर्णामध्ये. आणि मग तू फील सुद्धा येतोय ना सुजलचा पुढचा. नागेश वाडेकर या वेळेला पॉइंट विकेटला खेळतोय पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि सुजलच्या नावावरती ही विकेट येते. आणखी सुबह हो गई मामू. चौथं समाप्त झालंय. अर्थात पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावा लागल्यात त्या अर्थात 45 धावा आणि 43 धावांचं आव्हान. चला तर गाईस फायनली फायनल. अनिश भाई विराज भाई खुश आहे एकदम. झाला ड्रीम कम्प्लीट. तर आता
सकाळ झाली सकाळ. कृपया विनंती करतो की मॉर्निंग हो गई विजय मेरी. जल्लोष करताना कोणी स्टंप घर से सोयनी है, देवगढ़ देवगढ़ से घर से इधर टोटल सुचित खेळतो नवीन फलंदाज मैदानामध्ये जिंकलो. बघा मेहनत बघा. वेल प्लेड मृणालने मस्त खेळला अख्खी टुर्नामेंट. गुड बॅटिंग भावा, गुड बॅटिंग. नक्की रिले कोल्या वातांना लवकरच. गुड बॉल भाई, वेल बॉल. माय नाइट से डे हो गया. एक नंबर भाट्या भाई. थँक्यू नागदा भाई. मस्त बॉल. रेड बुल पिला बंट्या मालिकावीर आपण पाहिले तर पारितोषिक ओंकार सुरेश पाटील यांच्याकडून फ्रीज आहे आणि अवधूत पाटील यांच्याकडून सुंदर असं चषक. मी विनंती करतो की अवधूत पाटील आणि ओंकार पाटील आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. तर या स्पर्धेतील मालिकावीर कोण असेल? रिएक्शन बघा. रिएक्शन बघा. मालिकावीर ठरलाय ज्याने 108 धावा फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट आपल्या नावे केले असा नव्या स्पोर्ट्स सहानुभूती संघाचा मुलाल वरसलकर ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर. क्या बात आहे भाई. अवधूत पाटील आणि ओंकार पाटील यांच्या शुभेच्छा आपण पाहतोय. मालिकावीर टुर्नामेंटला लावून देतो. थोडी एक सुंदर असं हेअर कंपनीचं फ्रीज आपण पाहतोय. गेम आहे का सोडली उलट्या केसर दादा फ्रीज मृणाल फ्रीज पण वाटून घे ना आला चॅम्पियन. जुना तर दे मग घरातला सिरीज भेटला फ्रीज. कॉंग्रॅट्स ब्रो. थँक्यू